आणि सगळं झाल्यावर हे दाबलं की काय प्रेझेंट ऑटोमॅटिक येणार का? हे बंद केलं की नाही, ते बंद केलं की कॉल संपणार. हा तेच की, नाही सगळ्यात शेवटी कॉल संपणार. हा स्टॉप शेअरिंग करत असतो मी. आणि मला ते ओपन करा स्क्रीन तुमची, हे पीपीटी. आता दिसणार, दिसते की त्यांना, दिसणार की त्यांना. पण प्रेझेंटी घेताना कशी घ्यायची परत त्यांची? त्यासाठी एक हे डाउनलोड करावं लागते सर, ऍप्लिकेशन ऑन करावं लागते. असेल की ते येत असते. आता हे ते घालवलं का नाही, स्टॉप शेअरिंग केलं का नाही की मग की परत तुम्ही केलेलं ते डाउनलोड केलेलं. हा डाउनलोड केलेलं आहे ते. नाही हेच काय जरा हे पिन काढून टाकायची, थोडक्यात पिन ठेवायची नाही. काही गरज नाही असं हा, तरी सुद्धा हे दिसणार तिथं. आपल्याला दिसतंय, आपल्याला दिसतेच. बा ओके, मग चालू करून टाकतो. ते जर असं काय कन्फर्म झालं आता जरा नंतर वर्ड्स शिकवा, वर्ड शिकवा. Okay, Anjali Kadam, are you there? Shall we start, Anjali? Yes, sir. Okay, okay. आता तुमचे लेक्चर्स होत नाहीत का बाळांनो? अंजली? हो होतात सर. आज पण 11:30 पासून जॉईन करत होतो, पण होत नव्हतं जॉईन. कोणच होत नव्हतं जॉईन? नाही नव्हतं होत. बर 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 बर, चला. आता एक छोटासा एक पॉइंट राहिलाय. 2 युनिट माझ्याकडे दिलेली होती, त्यातला शेवटचा अगदी छोटा, एक 10 नाही तर 15 मिनिटं लागतील. तो एक छोटासा पॉइंट आहे, तो आपण संपवूया. चालेल? शॅल वी स्टार्ट? येस, एनीबडी फ्रॉम द क्लास? ओके, फाईन फाईन. Slide is visible to you all? Yes, anybody from the class? Yes, sir. What is the title of the slide? Environmental impact assessment concept and brief introduction. ओके, तर ते याचा सेकंड युनिट आहे, त्याच्यातला शेवटचा पॉइंट आहे की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सेप्ट अँड ब्रीफ इंट्रोडक्शन. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सेप्ट काय आहे? तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सेप्ट इज नथिंग बट इव्हॅल्युएटिंग, assessing of the, what you can say, this positive or negative impact of a proposed project. तर बऱ्याचशाच वेळेला आपणाला सरकारी, प्रायव्हेट नवीन नवीन प्रोजेक्ट्स तयार होत असतात, आणि ते प्रोजेक्ट तयार होत असताना सुरुवातीला त्या प्रोजेक्टची घोषणा केली जात असते. आणि ती घोषणा केल्यानंतर बऱ्याचशाच वेळेला तुम्ही ऐकलं असेल की त्या प्रोजेक्टला लगेच विरोध होत असतो. मग तो विरोध का होत असतो? तर तिथे काहीतरी काही लोक त्या प्रोजेक्टमध्ये हॅम्पर होत असतात. काही ठिकाणी त्या प्रोजेक्ट मधलं नॅचरल फ्लोरा किंवा फॉना हॅम्पर होत असतं, नेचर हॅम्पर होत असतं. समटाइम्स देर इज अ ॲडव्हर्स इफेक्ट ऑन दिस ह्युमन हेल्थ, the humans which are present in the surrounding that project. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सेप्ट काय आहे की एखाद्या प्रोजेक्टचं नाव सांगता येईल का तुम्हाला? एखाद्या शासकीय प्रोजेक्टचं नाव सांगता येईल का तुम्हाला? कोण सांगू शकेल? एखाद्या प्रोजेक्टचं नाव सांगता येईल का तुम्हाला? येस, एनीबडी फ्रॉम द क्लास? आबोली बिलारे, एखाद्या प्रोजेक्टचं नाव सांगता येईल का? अंजली सांगते का बाळ तू? सानिका कारंजकर, येस. रितू शेलार, प्रोजेक्टचं नाव सांगता का शासकीय एखाद्या कुठल्या तरी? सर कसला प्रोजेक्ट नक्की? हा, आता रितू शेलार म्हणते कसला प्रोजेक्ट, बरोबर आहे. तर एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे काय की एखादी कोणताही प्रोजेक्ट, मग तो शासकीय प्रोजेक्ट असेल, निमशासकीय असेल, खाजगी प्रोजेक्ट असेल, तर तो त्याला प्रोजेक्ट म्हणायचं. फॉर
फॉर एक्झाम्पल आता काय की आपल्याकडे सातारमध्ये बऱ्याचशाच वेळेला आपण पाहत असतो की धरणग्रस्तांचा मेळावा असतो आपल्या जिल्हाधिकारी कार्यालयात. म्हणजे काय, एखाद्या सातारा जिल्ह्यातल्या धरणाचं नाव सांगता येईल का ऋतू शेलार? धोम धरण, हा सांग ना बाळ ऋतू. कोयना धरण. कोयना धरण. मग आता कोयना धरण हा एक प्रोजेक्ट झाला. मग आता कोयना धरण कुठे? कोयनेला आहे. मग ते कोयनेला ज्या काळात कोयना धरण झालं त्यावेळेच्या काही लोकांचं पुनर्वसन अजून झालेलं नाही. तसं त्या प्रोजेक्टचा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह इम्पॅक्ट इव्हॅल्युएशन करायचं, असेसमेंट करायचं, फाइंडिंग आउट करायचं, डिटर्मिनेशन करायचं. त्याला म्हटलेलं असतं की एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट. म्हणजे त्याचा इम्पॅक्ट काय होतो वातावरणा निसर्गावरती किंवा तिथल्या लोकॅलिटीवरती त्याचा काय परिणाम होतोय, त्याला काय म्हणायचं? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सेप्ट. अँड इन शॉर्ट वी हॅव टू सी द ब्रीफ इंट्रोडक्शन. तर याला असं कन्सेप्ट असं म्हणायचं. आणि असे बरेचसेच प्रोजेक्ट्स असतात तर त्याचा अभ्यास करायचा असतो. आणि त्याचा फॉर एक्झाम्पल नवी मुंबईमध्ये विमानतळ होत होतं की त्या विमानतळाला बऱ्याच लोकांचा विरोध होता. सायमल्टेनियसली विरोध का होता? तर त्याचे इव्हॅल्युएशन करायचं, असेसमेंट करायची. आणि ते असेसमेंट करत असताना त्याच्यावरती सुधारणा सुचवून कशा प्रकारे तो प्रोजेक्ट. नर्मदा बचाव आंदोलन होतं. नर्मदा जे काय डॅम होतं त्यासाठी नर्मदा बचाव, जे आपल्या काय म्हणायचं नर्मदा बचावच्या कोणत्या, येस कोण सांगू शकेल मला त्या नर्मदा बचावच्या? येस मेधा असं काहीतरी नाव हा, येस होतं. मेधा पाटकर. तर त्यावरती त्याने अभ्यास केला की तिथलं जनजीवन कशा पद्धतीनं ते हॅम्पर होणार होतं. तर अशा पद्धतीचं आपणाला काय करायचं आहे? Environmental impact assessment concept, a brief introduction. That environmental impact assessment is त्याचं शॉर्ट फॉर्म आहे EIA. Environmental impact assessment शॉर्ट फॉर्म काय आहे? EIA. It is an assessment of the possible positive or negative impact that a proposed project may have on the environment, considering natural, social and economic aspect. काय कशावरती प्रपोज जो प्रोजेक्ट आहे त्याचा तिथल्या एन्व्हायरमेंट वरती काय होतोय परिणाम, नॅचरल याच्यावरती काय परिणाम होतोय, सोशल आणि इकॉनॉमिक आस्पेक्ट वरती. Or environmental assessment is the assessment of the environmental consequences, that is the results of plan, results of policy, results of program or actual projects prior to move forward with the proposed action. Prior to move forward to the proposed action. तो प्रोजेक्ट पूर्ण होण्या अगोदर किंवा त्याचं इम्प्लिमेंटेशन होण्या अगोदर जर त्याचा आपण अभ्यास केला तर त्याला काय म्हटलं जात असतं? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट कन्सेप्ट अँड ब्रीफ इंट्रोडक्शन. तर त्याचा जो काय अभ्यास केला जात असतो त्याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणतात. So this environment impact assessment is a process of evaluating the likely environmental impacts of a proposed project or development, taking into account interrelated socio-economic, cultural and human health impacts, both beneficial and adverse. त्याचे जे काही सोशिओ इकॉनॉमिक इफेक्ट्स असतील, कल्चरल इफेक्ट्स असतील, ह्युमन हेल्थ इफेक्ट्स असतील, बोथ काइंड्स ऑफ, दॅट इज अ बेनिफिशियल इफेक्ट्स ॲज वेल ॲज अ ॲडव्हर्स इफेक्ट. त्याचा जो काय इव्हॅल्युएशन स्टडी अभ्यास केला जात असतो त्याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. एन्व्हायरमेंट इम्पॅक्ट असेसमेंट. And the significance of environmental impact assessment is more than technical reports. It is a means to a larger intention, the protection and improvement of the environmental quality of life. Environmental impact assessment is the procedure to identify
and evaluate the effects of activities mainly on human, on the environment, natural and social. त्याला सर्वाला environmental impact assessment असं म्हणायचं. The next point is the key elements of environmental impact assessment. Of these various key elements, the first key element is a scope you have to decide, scope you have to find, boundaries you have to find. म्हणजे तो जो काय प्रोजेक्ट आहे त्याचा स्कोप किती आहे, त्याचा फायदा किती आहे, त्याचे बाउंड्रीज काय आहे, that you have to decide first. Establish the boundaries of the environmental impact assessment. Set the basis of the analysis that will be conducted at each stage. Describe the project alternatives and consult the affected public. मग स्कोप मध्ये काय काय ठरवाय सांगितलेलं आहे, बाउंड्रीज ठरवायचे आहेत. Set a basis of the analysis that will be conducted at each stage. So when project will be in a progress, at each stage you have to what will be the analysis and what will be the adverse effect at each stage, and describe the project alternatives and consult the affected public. The impact assessment and mitigation, that is you have to reduce the severity, you have to take the action to reduce its adverse effect, it is called as a mitigation. Then impact management, then environmental impact assessment report, then review and licensing and monitoring. So these are some of these key elements of environmental impact assessment. As in your syllabus they have been mentioned, a brief introduction they have been mentioned. So as far as this published scientific literature information is considered, will not go in detail about the environmental impact of any project. So you should be aware of how one will proceed, how one will approach for this assessment. And for when you would like to go for this assessment, these are some of the key assessment or key elements. Then according to International Association of Impact Assessment, that is IAIA, that is International Association of Impact Assessment, the process of identifying, process of predicting, process of evaluating and process of mitigating the biophysical, social and other relevant effects of development. Proposals prior to major decisions being taken and commitments made. So according to that International Association of Impact Assessment, the process of identifying, one should be aware how to identify the process of this environmental impact assessment. Then you have to predict it, then evaluate, mitigate the biophysical, social and other relevant effects of development proposals prior to major decisions being taken and commitments made. Then the next question arises. So prior to 1960, there was no any kind of environmental impact assessment, or there is a adverse effect of any project into the environment, and how to overcome that sort of consideration, that sort of discussions were not prior to 1960s. But in 1960, that environmental impact assessment began to be used as a part of rational decision making process. म्हणजे काय की हा जो काय एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट जो कन्सेप्ट आहे किंवा ब्रीफ इंट्रोडक्शन आहे, त्याची सुरुवात 1960 साली झालेली आहे. 1960 पूर्वी अशा कोणताही प्रोजेक्ट एखादा प्रोजेक्ट डिक्लेअर केल्यानंतर त्याचे जे काय ॲडव्हर्स इफेक्ट काय होणार आहे याच्याबद्दलची चर्चा किंवा याच्याबद्दलचं अनालिसिस केलं जात नव्हतं. परंतु 1960 साली थ्रूआउट दिस वर्ल्ड, this environmental impact assessment began to be used in 1960 as a part of rational decision making process, and it involves a technical evaluation.
that would lead to the objective decision making, that would lead to the objective decision making. So this environmental impact assessment was made legislation in the US, तर त्याचा कायदा कुठे झाला, युनायटेड स्टेट्स, in the National Environmental Policy Act. तर environmental impact assessment which was made or which was brought into the law in US in the National Environmental Policy Act तयार केली US न, आणि त्या नॅशनल एन्व्हायरमेंटल पॉलिसी ऍक्टचा US न 1960 मध्ये त्याचं कायद्यात रूपांतर केल्यापासून त्याला थोडं वेटेज आलेलं आहे. And the purpose of assessment is to ensure that decision makers consider the ensuing environmental impacts when deciding whether to proceed with the project or not to proceed with the project. तर तुम्हाला माहिती असेल की टाटाचा नॅनोचा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये होऊ दिला नाही तिथल्या लोकांनी, म्हणजे त्याचे काय ॲडव्हर्स इफेक्ट तिथल्या लोकांच्या वरती होतील जास्त, त्यामुळे तो प्रोजेक्ट तिथे होऊ दिला नाही. द पर्पज ऑफ असेसमेंट इज टू एन्श्योर दॅट डिसिजन मेकर्स कन्सिडर द एन्सुइंग एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स व्हेन डिसाइडिंग वेदर टू प्रोसीड विथ द प्रोजेक्ट और नॉट. सो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट assessment began to be used in 1960s as a part of rational decision making process, and it involves this technical evaluation that would lead to the objective decision making. So just now I have told you people that is EIA was made legislation in the US in the National Environmental Policy Act, that is NEPA in 1969 National Environmental Policy Act, which was brought in by US legislation, and it has since evolved as it has been used increasingly in many countries around the world. So the large proposals such as airports or shipyards cause wide-ranging national as well as international effects, national as well as international effects. मॅडम लेक्चर मध्ये 10 ते 15 मिनिटांनी करतो. Which should be taken into consideration during the decision making process. There are various methods available to carry out environmental impact assessments. Some are industry specific and some are general methods. So industrial products, product environmental life cycle analysis is used for identifying and measuring the impact on the environment of industrial products. These environmental impact assessments consider technological activities used for various stages of the product, extraction of raw material for the product, and for ancillary materials and equipment through the production and use of the product, right up to the disposal of the product, the ancillary equipments required for production and for its ancillary equipment and materials required for its production. So there are some of these genetically modified plants. What are its effect? So specific methods are available to perform environmental impact of genetically modified plants. So there are two considerations. The first type of consideration is called as a scientific consideration. That scientific consideration check the accuracy of the predictions and explains the errors. And another consideration for this evaluation or assessment, that is management, which assesses the success of mitigation, that is to reduce this its effect in reducing the impacts. The environment assessment is a concise public document which is prepared by the Federal Action Agency that serves to briefly provide sufficient evidence and analysis for determining whether to prepare an environmental impact assessment
or finding a no significant impact. So demonstrate the compliance with the act when no environment impact assessment is required. The environmental impact assessment includes a brief discussion of the purpose and the need of the proposal and its alternatives as required by National Environmental Protection Act. इथं त्याचं थोडक्यात स्ट्रक्चर दिलेलं आहे. स्ट्रक्चर ऑफ जेनेरिक एन्व्हायरमेंट असेसमेंट ॲज फॉलोज. त्याची समरी काय आहे आपल्याला फाइंड आउट करावं लागते. त्याचं इंट्रोडक्शन काय आहे, बॅकग्राऊंड काय आहे, पर्पज अँड नीड ऑफ द ॲक्शन काय आहे, प्रपोज ॲक्शन काय आहे, देन डिसिजन फ्रेमवर्क काय आहे, पब्लिक इन्व्हॉल्वमेंट काय आहेत, इश्यूज काय आहेत, अल्टरनेटिव्स काय आहेत, इन्क्लुडिंग प्रपोज ॲक्शन, mitigation common to all alternatives, comparison of alternatives, environmental consequences, consultation and coordination. असे थोडक्यात स्ट्रक्चर असं दिलेलं आहे की त्याच्यामुळे आपल्याला त्याचं इव्हॅल्युएशन असेसमेंट करता येत असतं. देन ट्रान्स बाउंड्री अक्रॉस द बाउंड्री ऍप्लिकेशन म्हणजे बऱ्याचशाच वेळेला त्याचं वर्ल्ड लेवलला इंटरनॅशनल लेवलला थ्रेट्स होत असतात. एन्व्हायरमेंटल थ्रेट्स डू नॉट रिस्पेक्ट नॅशनल बॉर्डर्स. इंटरनॅशनल पोल्युशन कॅन हॅव detrimental effects on the atmosphere, oceans, rivers, aquifers, farmland, the weather and biodiversity. म्हणजे याचा जे काय throughout international pollution can have adverse effect on the atmosphere, ocean, rivers, farmland, biodiversity. Specific pollution threat includes sometimes acid rain, radioactive contamination, debris in outer space, stratospheric ozone depletion, toxic oil spills. इथे त्यांनी हे एक्झाम्पल दिलेलं आहे. द चेर्नोबिल डिझास्टर. रशियामध्ये चेर्नोबिल याची काय म्हणायची अणुभट्टीचं डिझास्टर झालं. त्याचे इफेक्ट काय झालं तुम्हाला सर्वांना माहिती असेल की 1984 साली आपल्या इथे भोपाळला पेस्टिसाइड भोपाळ गॅस ट्रॅजेडी झालेली होती. भोपाळ गॅस ट्रॅजेडी. रिसेंटली इन पुणे लास्ट वीक मध्येच पुण्यामध्ये एखाद्या याचं सॅनिटायझर कंपनीमध्ये फायर टूक प्लेस झालेलं होतं. केस स्टडी ऑफ सुपर एक्सप्रेस हायवे आहे, स्पेशली पुणा बॉम्बे एक्सप्रेस हायवे आहे, किंवा आपल्या इथंच एक पुण्याला जाताना एस वळण नावाचं एक हायवेवरती एक एस वळण आपण म्हणत असतो की त्याचा इम्पॅक्ट बऱ्यापैकी होत असतो, किंवा इम्पॅक्ट ऑफ न्यूक्लिअर पॉवर प्लांट. हे त्यांनी थोडक्यात वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहेत. मग आता इथं सुपर एक्सप्रेस हायवेचंही उदाहरण दिलेलं आहे. मग आपण पाहत असतो की मी आता सांगितलं की आपल्या इथून सातारमधून जात असताना आता नवीन एक पुणे सातारा रस्ता करायचं चाललेलं आहे. मग ते का करायला लागले, मग पूर्वीचा जो काय प्रोजेक्ट झाला त्याचं काय ॲडव्हर्स इफेक्ट झाले, तर त्यासाठी ते आपणाला हे थोडक्यात आय वुड लाईक टू bring to your attention, that is environmental impact assessment. environmental impact assessment काय आहे ते तुमच्या थोडक्यात मी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हाऊ मेनी ऑफ यू आर देअर? 32 जण आहात. काय प्रज्ञा शिंदे आहे का ग बाळ? ऋतू शेलार आहे. बर ऋतू, आता समजते का प्रोजेक्ट म्हणजे काय? प्रोजेक्ट म्हणजे काय? कसलाही आपण जिथे राहतोय तिथे एखादी फार मोठी काय म्हणायचं बिल्डिंग होत असते, हॉस्पिटल होत असते, बस स्टँड होत असतं, तर त्याचं उपयुक्तता किती आहे आणि त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट किती होणार आहे याचा जो काय सिस्टमॅटिक सायंटिफिक अभ्यास केला जात असतो त्याला म्हणायचं एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट. काय प्रॉब्लेम आहे का बाळांनो? एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट म्हणजे एखादा नवीन प्रोजेक्ट ज्यावेळी शासनातर्फे होत असतो, प्रायव्हेट होत असतो, आणि त्या प्रोजेक्टचा
काय ऍडव्हर्स इफेक्ट काय आहे किंवा त्याचा फायदा किती आहे आणि त्या फायदा खूप आहे का तोटा खूप आहे याची जी काय स्टडी केली जात असते त्याला आपण एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट असं म्हणायचं आहे. काय आहे का बाळांनो शंका समजते का? येस रितू शेलार आहे का ग बाळ तू? हो सर समजते. समजते. आता याच्यानंतर एक 2-3 स्लाइड्स आहेत त्या सगळ्या मी ऑनलाईन नेटवरच्याच घेतलेल्या आहेत. त्याच्यामधलीच इन्फॉर्मेशन म्हणजे माझ्याकडे जे काय पब्लिश सायंटिफिक लिटरेचर ॲज पर आवर सिलेबस होतं आणि याच्यातली इन्फॉर्मेशन ती सेमच आहे. एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इज अ प्रोसेस ऑफ इव्हॅल्युएटिंग लाईकली एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट्स of a proposed project or development taking into account interrelated socio-economic, cultural and human health impacts, both beneficial and adverse. United Nations Environmental Policy defines environmental impact assessment is a tool used to identify the environmental, social and economic impacts of a project prior to decision making. It aims to predict environmental impacts at an early stage in a project planning and design, find ways and means to reduce adverse impacts, shape projects to suit the local environment, and present the predictions and options to decision making. त्याच्यानंतर दुसऱ्या स्लाइड मध्ये काय म्हटलेलं आहे त्यांनी एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट असेसमेंट इन इंडिया इज अ statutorily backed by the Environmental Protection Act 1986, which contains various provisions on environmental impact assessment methodology and processes. मग त्याच्यामध्ये हिस्ट्रीमध्ये काय आपण जास्त आता काय डिटेलमध्ये जाणार नाही, हे तुम्ही वाचू शकता हिस्ट्री वगैरे काय आहे. आणि प्रोसेसमध्ये स्क्रीनिंग, स्कोपिंग, कलेक्शन ऑफ बेसलाईन डाटा वगैरे असे थोडक्यात त्यांनी इन्फॉर्मेशन, मिटिगेशन मेजर्स, पब्लिक हिअरिंग, डिसिजन मेकिंग, मॉनिटरिंग अशी थोडक्यात इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. असेसमेंट ऑफ अल्टरनेटिव्ह, तर त्या ठिकाणी आपणाला त्या एखाद्या प्रोजेक्टची गरज असेल तर त्या प्रोजेक्टचे जरी ॲडव्हर्स इफेक्ट असले तर आपणाला तिथं त्याचे अल्टरनेटिव्ह किंवा मिटिगेशन कशा पद्धतीनं ते सांगणं गरजेचं असतंय. This is a generalized process flow chart. Stakeholders in the environmental impact process. तर माझ्याकडे काय एक 2 युनिट होते ते 1.5 युनिट. पहिल्या युनिट मधलं थोडंसं उत्तेकर मॅडमने युट्रॉफिकेशन सुरुवातीला आपण जनरल कॅरेक्टरिस्टिक्स पाहिलेले आहेत आणि दुसऱ्या युनिट मधले आपण क्लीन रूम क्लासिफिकेशन, एन्व्हायरमेंटल मॉनिटरिंग, बायो रेमिडिएशन हे सर्व पाहिलेलं आहे. तर तुम्हाला काय शंका असेल तर बाळांनो विचारू शकता. अदरवाईज आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. मला जो काय सिलेबस असाइन केलेला होता that syllabus we have completed satisfactorily. Yes, anybody is having any problem, doubt, difficulty? Yes. आहे का बाळांनो काय शंका? Yes. मानसी गुरु, दीपा नलवडे, अरे बाळांनो काय शंका आहे का? येस. सानिका कारंजकर, येस सर. आहे का काय शंका बाळांनो? नाही सर समजतं. समजतंय. चला मग बंद करू द्या का बाळांनो? येस. shall we stop? If you have any doubt, difficulty, you can ask. Otherwise I would like to stop here. Yes, श्रद्धा यादव, आहे का रे बाळांनो काय शंका कोणाची? बोलतच नाही तुम्ही.